नमस्कार, मी पूजा विचार. देश विदेशासह राज्यातल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज आत्ता या बुलेटिनमध्ये सुरुवात करते महत्त्वाच्या बातमीने. परळी तालुक्यातील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या जप्तीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी धाड टाकून काही कागदपत्र तपासली होती. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचं स्पष्ट झाल्याच्या कारणावरून ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत कांदा प्रश्नावर बैठक बोलावली आहे. आमदार, बाजार समिती संचालक, व्यापारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत. आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या मान्य होत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. कांदा लिलाव बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील होते. याच मुद्द्यावर काल नाशिक जिल्ह्यातील सर्व सभापती आणि संचालक मंडळांची बैठकही पार पडली. तर दुसरीकडे लिलाव सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या. तर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनीही आज एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत कांदा प्रश्नावर तोडगा निघणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. अन्याय होत असल्यास अजित पवार विचार करतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटील यांच्या विधानावर अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण अनिल पाटील यांच्या प्रतिक्रियेनंतर खळबळ उडाली आहे. अजितदादांना जयंत पाटील यांच्या शुभेच्छा आहेत एवढं नक्की असं खळबळजनक वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं. अनिल पाटील यांच्या विधानाचा अनेक अर्थ काढले जात आहेत. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय असा सवालही या निमित्तानं केला जातोय. दरम्यान अनिल पाटलांच्या या विधानामुळे शरद पवार गटाची चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एका शेतकऱ्यानं गायीचं डोहाळ जेवण करीत गायीच्या मातृत्वाचा उत्सव साजरा केलाय. यशवंत तोडकर आणि मंदा तोडकर या शेतकरी दाम्पत्याने आपल्या गोट्यातील गाभण असलेल्या गिरिजा या देशी गायीचं गरोदर महिलेप्रमाणे डोहाळ जेवण आणि ओटी भरणं केलंय. डोहाळ जेवणानिमित्त तोडकर दाम्पत्यानं गिरिजा गायीला फुलांच्या माळांनी सजवलं आणि गायीसाठी आणि जमलेल्या पाहुण्यांसाठी विविध पदार्थ तयार केले. डोहाळ जेवणासाठी जमलेल्या महिलांनी पहिलं गिरिजा गायीचं औक्षण केलं आणि नंतर ओटी भरणं केलं. त्यानंतर गायीला फळ आणि खाद्यपदार्थ खाण्यास दिली. शेवटी जमलेल्या पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊन गायीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाची सांगता केली. तोडकर दाम्पत्यानं आपल्या गोठ्यातील गायीबद्दल दाखवलेलं स्नेहभाव आणि आपलेपणा मात्र उपस्थितांना भावून गेलाय. पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घेतानाच आता तुम्हाला थरारही अनुभवायला मिळणार आहे. लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. आता या पर्यटनात आणखी भर पडणार आहे. निसर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 2000 फूट दरीतून चालण्याचा आणि हवेतून झेपावण्याचा आनंद पर्यटकांना काही दिवसात घेता येईल. कारण या ठिकाणी आता ग्लास स्काय वॉक उभारण्यास राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लोणावळ्यातील पर्यटन स्थळांचं रूप लवकरच पालटणार आहे. साधारण 350 ते 400 मीटर लांबीचा हा स्काय वॉक असणार आहे. यामुळे लायन्स आणि टायगर पॉइंटचं रूप पालटणार आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.